जेव्हा खास काही घरात नसेल तेव्हा बनवा ही चमचमीत आणि स्वादिष्ट पनीर मसाला ही रेसिपी। आज आपण घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्यामधून बनवणार आहोत एकदम रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला, तेही अगदी झटपट। याची चव तर अगदी रेस्टॉरंटमधल्या पनीर सारखीच आहे। चला तर मग रेसिपीला आपण पटकन सुरुवात करूयात। गॅसवर एक कढई गरम करायला ठेवूयात। त्याच्यावरती 2 चमचे तेल घेऊयात। तेल छान तापलं की यामध्ये आपण घालायचे थोडंसं जिरं आणि तमालपत्र। जिरा आणि तमालपत्र जे आहे ते तेलामध्ये छान तडतडून द्यायचं। त्यानंतर यामध्ये 2 मीडियम साईजचे जे कांदे असतात त्याची मिक्सरवरती बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि ती यामध्ये घालून घ्यायची आहे। कांद्याची पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये 2 टोमॅटोची ही पेस्ट मी इथे घालून घेत आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 टोमॅटो बारीक चिरून घेऊन त्यामध्ये थोडं पाणी घेऊन ही पेस्ट बनवलेली आहे। टोमॅटो छान भाजून झालं की यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालूया आणि थोडी काजूची ही पेस्ट घालून घेऊया। 4-5 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा मिक्सरवर मी वाटून घेतला होता। त्यानंतर 10 ते 15 काजू घेऊन त्यामध्ये थोडं पाणी घेऊन मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत। हे व्यवस्थित सगळं भाजून झालं की यामध्ये काही मसाले घालूयात। त्यामध्ये मी 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर घालते, जी बेडगी मिरचीची पावडर असते, तिखट नसते, ज्यामुळे आपल्या भाजीला कलर येईल। 1 चमचा लाल मिरची पावडर, जी आपली चटणी असते रोजच्या भाजीची, ती चटणी घालते आणि 1 चमचा गरम मसाला घालते, ज्याने ही भाजी आणखीन चविष्ट होईल। छान अशी ही ग्रेव्ही भाजून झाली की त्यामध्ये आपण घेणार आहोत बारीक चिरून घेतलेले पनीर। इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेला आहे। आपण ग्रेव्ही बनवण्यासाठी जे साहित्य घेतलं होतं, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, काजू, त्या प्रमाणामध्ये हे 200 ग्रॅम जे पनीर आहे ते अगदी व्यवस्थित होतं। आता यामध्ये घेऊयात 2 ते 3 वाट्या पाणी। व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आणि याला एक छान उकळी येऊन देऊयात। उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि 10 मिनिट बारीक गॅसवरती शिजवून द्यायचं आहे। यामध्ये मी थोडं चवीपुरतं मीठ घातलं, पुन्हा एकदा मिक्स केलं। उकळी आली, आता गॅस आपण बारीक करूया। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। एक 10 मिनिट लो फ्लेमवरती पनीर शिजवून देऊया। पनीर आपलं तयार आहे। 10 मिनिट झालेले आहेत। पनीरही छान शिजलेलं आहे। आता आपण ही भाजी जी आहे ती चपाती किंवा रोटीसोबत सर्व करूया। खूप छान, सगळ्यांना आवडेल अशी टेस्टी ही रेसिपी तयार होते। अशी होती घरच्या साध्या साहित्यामधली चमचमीत पनीर मसाला ही रेसिपी। बघितलं ना, पनीर मसाला घरीसुद्धा किती सोपं आणि स्वादिष्ट बनतं। जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच घरगुती आणि खास रेसिपीसाठी भेटूया पुढच्या स्वादिष्ट रेसिपीमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।